आपल्याकडे पारंपरिक जेवणात दह्याचा वापर खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कधी चिकन मॅरिनेट करण्यासाठी किंवा कधी चक्क दही बटाटा पुरी किंवा दही वडे असे पदार्थ बनवण्यासाठी दही आपण नेहमीच वापरत असतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी दही असलेलीच एक वेगळी रेसिपी घेऊन आलोय, जिचं नाव आहे दही के शोले. नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर. आज आपण हॉटेल जॅक्सन इनमध्ये आहोत. तर तिथे आज आपण एक नवीन प्रकारची डिश शिकणार आहोत आणि नवीन प्रकारची रेसिपी बघणार आहोत. त्या डिशचं नाव आहे दही के शोले. त्यासाठी लागणार आहे हँग कर्ड. हे कर्ड आहे, दही आहे, जे आपल्याला एका फडक्यामध्ये बांधून त्याचं पाणी रिड्यूस करायचं आहे व उरणारं दही आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले ढोबळी मिरची, म्हणजे त्याला आपण बेल पेपर म्हणतो, ते वेगवेगळ्या कलरमध्ये असतील तरीसुद्धा चालतील. आणि जर का आपल्याकडे सिंपल जर नॉर्मल असेल ग्रीन कलरवाली तर तीसुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर चवीप्रमाणे, व्हाईट पेपर लागणार आहे आपल्याला, मीठ लागणार आहे, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची आणि आपल्याला 2 ब्रेडचे स्लाईस लागणार आहे. तर एक बनवायचं तर 1 ब्रेडच्या स्लाईसमध्ये बनेल. तर आपण पाहूया कृती काय आहे त्याचं. पहिलं त्याचं मिक्सिंग बघूया काय आहे ते. एका बाउलमध्ये आपल्याला 2 ते 3 टीस्पून आपल्याला दही घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक जी चिरलेली ढोबळी मिरची आहे ती त्याच्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. आणि वेगवेगळ्या कलरमध्ये असेल तर उत्तमच आहे, कारण ते खाताना आपल्याला कलरसुद्धा दिसतील त्याच्यामध्ये. आणखीन टेस्ट आणि फ्लेवर त्याचा आहेच आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला साखर टाकायची आहे. त्यानंतर इथे व्हाईट पेपर आहे, जी व्हाईट पेपरची पावडर बनवली आहे व्हाईट, ती आपल्याला थोडीशी चवीनुसार टाकायची आहे. त्यानंतर मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. काळी मिरी पावडर आहे, काळी मिरी पावडर आपल्याला तीसुद्धा चवीनुसार टाकायची आहे. बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या. जर तुम्हाला स्पायसी खूप आवडत असेल, तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, नाहीतर 1 चमचा टाकू शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता थोडं ह्याला बाजूला ठेवून जो आपल्याला ब्रेड आहे त्या ब्रेडला एका नाईफने ब्रेडच्या साईड एजेस कट करून घ्यायचे आहेत. साईड एजेस कट करून झाल्यानंतर ब्रेडचा तुमचा सॉफ्टनेस चेक करून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. त्याच्यावरती थोडंसं हाताने पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून थोडा ब्रेड ओला व्हावा. आणि त्या ब्रेडला नंतर आपल्याला प्रेस करायचं आहे. हा आपण ब्रेड प्रेस करून घेतलेला आहे. आणि जे आपण मगाशी फिलिंग बनवलं आहे, जे मिक्सचर बनवलं आहे, ते मिक्सचर आपण ब्रेडच्या सेंटरला ठेवायचं आहे. आणि ब्रेडच्या आतमध्ये ते फोल्ड करायचं आहे. ब्रेडच्या आतमध्ये फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे क्लीन रॅपने टाईट करून घ्यायचं आहे. हे टाईट करण्याचं कारण असं आहे की हा ब्रेड आपला ओला आहे आणि त्याच्या साईड एजेस पूर्णपणे झाकून घेण्यासाठी आपल्याला ते टाईट करायचं आहे. आणि दोन्ही साईडहून पीळ मारायचे, जेणेकरून ह्या आपल्याला फ्राय करताना त्यावेळेस आतमध्ये जे फिलिंग केलं आहे ते बाहेर येऊ नये. तर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. कमीत कमी 15 ते 20 मिनटं हे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आणखी हे 15 मिनटं आता झालेत. तर हे फ्रीजमधून घेऊन आलो आहे. तर हे रॅपमधून रिमूव्ह करायचं आहे. आणि फ्राय करताना काळजी घ्यायची, कारण हे खूप थंड आहे वरून फ्रीजमध्ये ठेवल्या कारणाने. तर अंगावरती तेल वगैरे उडू नये म्हणून जर बेटर असेल तर टंक वगैरे आपण घरी चिमटा असेल तर यूज करू शकतो त्याला.
आणि हे स्लो फ्लेमवरती फ्राय करायचं आहे, जेणेकरून वरती त्याला कलर गोल्डन ब्राऊन असा येईल. खूप अशी वेगळी आणि इनोव्हेटिव्ह अशी ही डिश आहे. आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे, जेणेकरून तो कलर दिसायला पण छान वाटतो. आणखीन वरून त्याचं जे क्रस्ट येईल ते पण थोडं क्रंची लागतं. आणखीन हे काढून गरम गरम सर्व्हिस करायचे आहे. त्याला फक्त आपल्याला सर्व्हिस करण्यासाठी साईडच्या ज्या 2 एजेस आहेत त्या आपल्याला बारीक एकदम कट करून घ्यायच्या आहेत. आणि सेंटरमध्ये त्याला कट करायचं आहे. आणि तुम्हाला आता जसं सोपं जातं त्याप्रमाणे तुम्ही त्याला कट करून सर्व्हिस करू शकता, सर्व करू शकता.